कधी कधी आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. सगळं आजूबाजूला पुढे चाललेलं असतं, पण आपण मात्र त्याच जागेवर उभे असतो. त्या रात्री रोहन रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकटाच उभा होता. शेवटची ट्रेन निघून गेली होती. प्लॅटफॉर्म रिकामा होता आणि तसंच रिकामा वाटत होतं त्याचं मन. काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्याचं आयुष्य सुरळीत होतं. नोकरी होती, ठरलेली दिनचर्या होती. पण अचानक सगळं बदललं. अपयश आलं, नुकसान झालं आणि सगळ्यात जास्त हरवला तो स्वतःवरचा विश्वास. आजूबाजूचे लोक पुढे जात होते, कोणी यशस्वी होत होतं, कोणी आपापल्या आयुष्यात स्थिर झालं होतं आणि रोहन स्वतःलाच विचारत होता, मीच का अडकलो? तो योग्य क्षणाची वाट पाहत होता. एक खात्री, एक संकेत, ज्यामुळे भीती नाहीशी होईल. आणणाऱ्या एका कामगाराकडे गेलं. त्याच्या हातात एक छोटा टॉर्च होता. तो प्रकाश फार दूरपर्यंत जात नव्हता, फक्त पुढची काही पावलं दिसतील एवढाच. तरी सुद्धा तो कामगार निर्धास्तपणे चालत होता. तो थांबत नव्हता. तो संपूर्ण रस्ता पाहण्यासाठी वाट पाहत नव्हता. त्या क्षणी रोहनला एक गोष्ट उमगली. संपूर्ण रस्ता दिसल्यावरच पुढे जायचं असतं असं कुठेही लिहिलेलं नाही. कधी कधी पुढचं पाऊल दिसणं हेच पुरेसं असतं. तो हरवलेला नव्हता. तो फक्त खात्रीची वाट पाहत होता. आणि खात्री ही कृतीनंतरच मिळते. पुढच्या दिवशी त्याने आयुष्य पूर्ण बदलायचा प्रयत्न केला नाही. त्याने फक्त एक छोटंसं पाऊल टाकलं. त्याने आपला रिझ्युमे अपडेट केला, एक फोन केला, घरात बसून राहण्याऐवजी बाहेर चालायला गेला. छोट्या गोष्टी होत्या, पण त्या हालचाली होत्या. आठवडे गेले, महिने गेले आणि हळूहळू त्या छोट्या पावलांनी गती घेतली. जिथे आधी रिक्तता होती, तिथे संधी दिसू लागल्या. आयुष्य परिपूर्ण झालं नाही, पण ते पुन्हा चालू झालं. त्या रात्री मिळालेला तो धडा रोहन कधी विसरला नाही. संपूर्ण रस्ता दिसतो म्हणून नाही, तर पुढचं पाऊल टाकायची हिंमत असते म्हणून माणूस पुढे जातो.